जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी आपण GK बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये मराठी, इंग्रजी वगैरे, मॅथ, रिजनिंग, GS दिलेलं आहे. पण तुम्ही जर सगळे समजा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले, सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले तर त्यामध्ये GSचा पार्ट जास्त विचारला आहे. बघा म्हणजे जवळपास 30 प्रश्नापैकी 27+ म्हणू शकतो मी. म्हणजे एखादा 2 वगैरे मराठीवर किंवा मॅथ रिजनिंगवर. इंग्लिश व्याकरणावर तर शक्यतो क्वेश्चन नाहीच आहे, पण मराठी व्याकरण आणि मॅथ रिजनिंगवर एखादा 2 क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पण जवळपास 27 प्रश्न हे GSवर विचारलेले आढळतात. बघा तर त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा म्हणजे मी तर म्हणेल, कारण की बघा आपला हिच्यात पात्रता काय, आपल्याला 7वी पास. त्यामुळे क्वेश्चन हे तुम्हाला सोपे असणार आहेत. बघा पोलीस भरती लेवलचे किंवा त्यापेक्षाही सोपे क्वेश्चन असणार आहे. बघा शक्यतोवर मग मी तुम्हाला तेच मिळेल, जर तुम्ही क्वेश्चनचे प्रॅक्टिस करताय तर पोलीस भरतीचे आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन किंवा सरळ सेवेवर विचारलेले प्रश्न हे जरी केले तर तुम्हाला भरपूर होणार आहे. बघा आपण त्याच टाईपने जाणार आहे. बघा सोपे क्वेश्चन. आणि तुम्हाला सांगतो, विज्ञान या विषयावर खूप सारे जवळपास 7 ते 8 प्रश्न विचारलेत. बघा त्यामुळे हा विषय चांगला करा. तुम्हाला मी तर महत्त्वाचं सांगेल की विज्ञान, दुसरा भूगोल, बघा भूगोल, इतिहास आणि चौथा विषय राज्यघटना आणि 5वा करंट अफेअर. बघा जवळपास मागचे महत्त्वाचे आहे. आणि त्यामध्ये बी नेमणुका आणि पुरस्कार यावरती जास्त क्वेश्चन दिसतात. बघा त्यामुळे हे करणं महत्त्वाचं आहे. बघा अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. चला मग आता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. बघा आपण यामध्ये काही पोलीस भरतीचे क्वेश्चनसुद्धा घेणार आहे आपण, जे की आपल्याला येण्यासारखे वाटतात. बघा आणि आज आपण थोडे कमी क्वेश्चन घेतो आहे. उद्यापासून आपण जवळपास 50+ क्वेश्चन डेली घेत जाऊ. बघा आणि ते पूर्ण एक्झाम रिलेटेड असणार आहे. म्हणजे जे बी क्वेश्चन सिलेक्ट करतो आहे ते पूर्ण येण्यासारखे असणार आहे. बघा क्वेश्चन बघा आता, वाफेंच्या इंजनचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला आहे? तर जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजनचा शोध लावला आहे. बघा आता बघा, जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजनचा शोध लावला आणि वाफेंच्या इंजिनवर पहिल्यांदा रेल्वे धावली. बघा त्यांनी शोध लावल्याच्या नंतर. आता संशोधक आणि संशोधन, त्यांनी केलेले संशोधन. बघा यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जेम्स वॅट तर बघितलं आपण, वाफेच्या इंजनचा शोध लावला. न्यूटननं बघा गतीचा नियम आणि प्रिझमचा शोध लावला आहे. कोणा? न्यूटननं. बघा थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लावलेला आहे. हा देखील क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारून झाला आहे. बघा थॉमस एडिसन यांनी काय याचा? तर बल्बचा शोध लावलेला आहे. बघा समोरचा पॉईंट बघा, अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी काय? तर सापेक्षवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. हा देखील क्वेश्चन खूप वेळेस विचारून झाला आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी काय? सापेक्षवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. डिझेल बघा, डिझेल यांनी डिझेल इंजिनचा शोध लावला आहे. त्यांचेच नाव त्याला दिलं आलं आहे. म्हणजे डिझेलच्या इंजिनचा शोध कोणी? तर त्यांचं नाव दिल्यामुळे ते नाव आहे डिझेल यांनी लावलं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला टॅकल करायला सोपा जाऊ शकतो. बाकीचं लक्षात ठेवा. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी काय? सापेक्षवादाचा सिद्धांत. थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लावला आहे. बघा लक्षात ठेवा. चला समोरचा पॉईंट बघू आता आपण. बघा काही महत्त्वाचे शोध दिलेले समोर. पण प्रोटॉनचा शोध कोणी लावला? गोल्डस्टीन यांनी लावला आहे. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर चॅडविक यांनी लावला आहे. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर थॉम्सननी लावलेला आहे. पॉझिट्रॉनचा शोध तर अँडरसन यांनी लावला आहे. पॉझिट्रॉन हा महत्त्वाचा लक्षात ठेवा. पॉझिट्रॉनचा शोध कोणी? तर अँडरसन यांनी लावला आहे. आणि ऑक्सिजनचा शोध कोणी? तर प्रिस्टले यांनी लावला आहे. बघा हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. तर मग ऑक्सिजनचा शोध कोणी लावला आहे? तर प्रिस्टले यांनी. पॉझिट्रॉनचा अँडरसननी, न्यूट्रॉनचा चॅडविकनी, प्रोटॉनचा गोल्डस्टीन यांनी लावला आहे. महत्त्वाचे शोध लक्षात ठेवा. आणि PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो. बघा याची. शून्याचा शोध कोणी लावला? तर शून्याचा शोध लावला आहे आर्यभट्ट यांनी लावला. बघा शून्याचा शोध. आपण मागे बघितलं, थॉमस एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावलेला आहे. तर न्यूटन यांनी गतिविषयक नियम मांडलेले. बघा गुरुत्वीय बलाचे नियम मांडलेले. तसेच प्रिझमचा देखील त्यांनी शोध लावलेला आहे. बघा दुर्बीनचा शोध देखील न्यूटननीच लावलेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. तसेच न्यूटनला काय? कॅल्क्युलसचा जनक देखील म्हणतात. हे महत्त्वाचे पॉईंट न्यूटनविषयीचे लक्षात ठेवा. बघा आर्यभट्ट हे महान गणितज्ञ व खगोलशास्त्र होते. आणि त्यांनी कशाचा? शून्याचा शोध लावलेला आहे. कोणी? आर्यभट्ट यांनी. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. बघा महत्त्वाचे आहेत. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? बघा
तर डॉक्टर स्वामीनाथन, एम एस स्वामीनाथन यांना काय, तर भारतीय हरित क्रांतीचे जनक. आता महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा बघा. हरित क्रांतीचे जनक आपल्या भारतीय एम एस स्वामीनाथन. श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत, वर्गीस कुरियन आहेत बघा. आणि होमी भाभा यांना काय, अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणतात बघा. आणि विक्रम साराभाई यांनी अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हणतात बघा. लक्षात ठेवा, हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे याच्यातला अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात, तर ते म्हणतात बघा वसंतराव नाईक यांना. कोणास, तर वसंतराव नाईक यांना काय, तर आपल्या महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक म्हणतात. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा बघा. चला समोरच्या पॉईंटकडे. आता नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणती विद्युत केंद्रे आहेत बघा. कोणते विद्युत केंद्र, थोडा प्रश्न चुकलेला आहे बघा. हे काय आहे, नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहेत, तर औष्णिक विद्युत केंद्र आहेत बघा तिथे. म्हणजे कोराडी आणि खापरखेडा हे काय, तर औष्णिक विद्युत केंद्र आहे बघा. त्यांची नावच ते देण्यात आलेली आहे, कोराडी आणि खापरखेडा, हे लक्षात ठेवा. आपण इतर महत्त्वाचे बघून घेऊ बघा. आता बघा, कोराडी कुठे आहे, नागपूरला. खापरखेडा नागपूरला. आता ह्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आला होता. पारस कुठे आहे मग, आता तर अकोल्याला आहे. दुर्गापूर आणि बल्लारपूर दोन्ही चंद्रपूरला आहेत बघा. आणि परळी बीड जिल्ह्यात आहे. फेकरी जळगाव जिल्ह्यात आहे. एकलहरे नाशिक जिल्ह्यात आहे. चोला बघा ठाणे जिल्ह्यात आहे. आणि तुर्भे मुंबईमध्ये आहे. हे महत्त्वाचे लक्षात ठेवा बघा. तुर्भे कुठं, तर मुंबई. चोला ठाणे. एकलहरे नाशिक. फेकरी जळगाव. परळी बीड. दुर्गापूर आणि बल्लारपूर कुठं, तर चंद्रपूर. पारस कुठं, तर अकोला. खापरखेडा आणि कोराडी तर नागपूरमध्ये आहेत बघा. हे दोन्ही पण हे लक्षात ठेवायचे आहे, महत्त्वाचे आहेत पॉईंट. समोरचा क्वेश्चन बघा काय, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर बघा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं बघा. समोरचे पॉईंट बघून घेऊ आता, त्यावर आपण कोणते बघा थंड हवेचे ठिकाणं दिले आणि जिल्हे दिलेले आहेत. तर महाबळेश्वर आणि पाचगणी कुठे आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये. पन्हाळा कुठं आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तोरणमाळ कुठं आहे, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये. चिखलदरा कुठं आहे, तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. रामटेक कुठं आहे, तर नागपूर जिल्ह्यामध्ये. म्हैसमाळ कुठं आहे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. आणि माथेरान कुठं आहे, तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे बघा. हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. लोणावळा खंडाळा पुणेमध्ये आहे. आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि जव्हार सूर्यमाळ हे पालघर जिल्ह्यात आहे. हे सगळे महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाणे बघा, पाठच करून ठेवायचे. कुठं, जव्हार आणि सूर्यमाळ कुठं, तर पालघरमध्ये. आंबोली सिंधुदुर्ग. लोणावळा खंडाळा पुणेमध्ये. माथेरान रायगडमध्ये. म्हैसमाळ छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा. रामटेक नागपूर. चिखलदरा अमरावती. तोरणमाळ नंदुरबार यावरती आपल्याला क्वेश्चन आहे. पन्हाळा कोल्हापूर बघा. महाबळेश्वर आणि पाचगणी सातारा जिल्ह्यामधील आहेत थंड हवेचे ठिकाणे. चला आता समोरच्या प्रश्नाकडे जाऊ बघा. बघा, गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर वज्रेश्वरी ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये आहे बघा. आता इतर आपण काही गरम पाण्याचे झरे बघा. बघा, वज्रेश्वरी, सतपली आणि अकलोली हे ठाणे जिल्ह्यातील आहे. कोणते कोणते, वज्रेश्वरी, सतपली आणि अकलोली बघा. दातीवरे, गणेशपुरी आणि कोकनेर हे कुठं आहे, तर पालघरमध्ये आहेत बघा. आणि राजापूर, उन्हेर हे रत्नागिरी जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे आहेत बघा. सुपनदेव, उपनदेव आणि गणेशपुरी हे थोडं लक्षात ठेवा बघा. गणेशपुरी इथं पालघर आणि गणेशपुरी इथं जळगाव. दोन्ही पण थोडं कन्फ्युजन होऊ शकते, लक्षात ठेवा बघा. सालबर्डी अमरावतीमध्ये हा देखील महत्त्वाचा गरम पाण्याचा झरा. सालबर्डी कुठे आहे, तर अमरावतीमध्ये आहे बघा. आता समोर बघा, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते, तर त्यात असते बघा लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते बघा. हे बघा, लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते. लिंबू, संत्रा, मोसंबी यातही काय, तर सायट्रिक आम्ल असते. लक्षात ठेवायचं सगळे. आता लॅक्टिक आम्ल बघा. लॅक्टिक आम्ल कशात असते, ताक आणि दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते. सायट्रिक आम्ल कशात असते, लिंबूवर्गीय फळामध्ये, जसं की परत आवळ्यामध्ये देखील असू शकतात. लिंबूवर्गीय फळ आपले दिले, लिंबू, संत्रा, मोसंबी, मग त्यात असतेच. अमिनो आम्ल हे प्रथिनांना असतात. अमिनो आम्लांना प्रथिनांचे बहुवारके देखील म्हणतो बघा. टार्टरिक आम्ल बघा, चिंच आणि द्राक्ष यामध्ये काय, तर टार्टरिक आम्ल असते बघा.
आता फॉर्मिक ॲसिड आहे, ज्याला फॉर्मिक आम्ल म्हणतो बघा. मुंगीचा चावा किंवा मधमाशांचा चावा यामध्ये फॉर्मिक ॲसिड असते बघा. हा देखील खूप IMP पॉईंट आहे बरं का. IMP म्हणतो याला. फॉर्मिक ॲसिड काय तर मुंगीचा चावा आणि मधमाशा चावामध्ये तर फॉर्मिक असते बघा. ॲसिटिक ॲसिड बघा व्हिनेगार, सफरचंद आणि अननस यामध्ये काय तर ॲसिटिक ॲसिड असते. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. बघा आता यापैकी महाराष्ट्रात कोणता व्याघ्र प्रकल्प नाही बघा. यात बघा आपण मेळघाट आहे का तर आहे. ताडोबा आहे का तर आहे. बोर आहे का बोर पण आहे. आणि अमराबाद व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रात तर नाही. बघा अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणा राज्यात आहे. कोणत्या तर तेलंगणा राज्यात आहे. आता आपण महाराष्ट्रातले बघून घेऊया व्याघ्र प्रकल्प बघा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे बघा. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया जिल्ह्यात आहे. आणि बोर वर्धा जिल्ह्यात आहे बघा. लक्षात ठेवायचं. बोर, वर्धा, नवेगाव, गोंदिया, सह्याद्री, कोल्हापूर, मेळघाट, अमरावती, पेंच, नागपूर आणि ताडोबा चंद्रपूर हे 6 व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला टोटल. समोरचा पॉईंट बघा आता. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे. आता भीमाशंकर कुठे तर पुण्यामध्ये. बघा 12पैकी महाराष्ट्रात आपल्या किती रे तर 5 ज्योतिर्लिंग आहेत बघा. त्यामुळं आपण ज्योतिर्लिंग आणि जिल्हा बघून घेऊ. भीमाशंकर कुठे आहे तर आंबेगाव पुणे. वैद्यनाथ वरळी बीडमध्ये आहे. घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. त्र्यंबकेश्वर नाशिकला आहे. आणि औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. हे महत्त्वाचे ज्योतिर्लिंग तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. समोरचा पॉईंट बघा आता. बघा तापमानाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे तर कोणते आहे केल्विन आहे. तापमानाचे MKS पद्धतीतील एकक केल्विन आहे. आता मूलभूत राशी बघू आपण, त्यांची एकक बघू, तसेच चिन्ह देखील बघूया. लांबी बघा, लांबीचं मूलभूत एकक काय तर मीटर, जे M या अक्षराने दर्शवलं जाते. वस्तुमान ज्याला मास म्हणतो आपण, त्याचं एकक काय तर किलोग्राम, KG या अक्षराने दर्शवलं जाते. काळ बघा, काळ टाईम, ते सेकंद हे त्याचं एकक आहे, ते S या अक्षराने दाखवलं जाते. तापमान टेम्परेचर ते आपण केल्विनमध्ये मोजलं तर बघा, त्याला K म्हणतात. आणि हाच क्वेश्चन आपल्याला वरती विचारलेला आहे. विद्युतधारा ॲम्पियरमध्ये मोजतात, ज्याचं चिन्ह आहे A. तेजस्वी तीव्रता कॅन्डेलामध्ये मोजतात, ज्याला CD हे चिन्ह दिलेले आहे. आणि पदार्थाची राशी मोलमध्ये मोजतात, ज्याला MOL हे चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे, कुठे ना कुठे तुम्हाला 100% विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे महत्त्वाचे पाठ करून ठेवा बघा. बघा या प्रकारचे आपण असे जवळपास महत्त्वाचे पॉईंट घेतले. आज आपण थोडे कमी घेतले. उद्यापासून आपण काय करूया, जवळपास 50+ पॉईंट घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे डेली 50 क्वेश्चन जरी घेतले तर बघा जवळपास 26 एप्रिलला तुमची एक्झाम होणार आहे म्हणतात. किती 26 एप्रिलला. तोपर्यंत आणि तुम्हाला सांगतो हे 4 विषय खूप महत्त्वाचे आहेत. 4 विषय कोणते कोणते अजून परत एकदा सांगतो. भूगोल बघा, भूगोल 1, 2 विज्ञान, 3 इतिहास आणि 4 समजा राज्यघटनेवर एखादा प्रश्न विचारला तर विचारला जातो. एखादा 2-3 वर जाऊ शकता समजा ते, पण हेच महत्त्वाचे तुम्हाला. आणि 5 एक पकडून चला काय तर तो चालू घडामोडी बघा. बघा तुम्हाला मी आत्ताच सांगतो कसा अंदाज असणार आहे. जवळपास हिच्यावर 4 ते 5 क्वेश्चन, हिच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा पकडून चला थोडेफार जास्त क्वेश्चन, हिच्यावर बी सांगतो 4 क्वेश्चन, हिच्यावर पकडून चला समजा 3 क्वेश्चन आणि हिच्यावर पकडून चला 4 क्वेश्चन. म्हणजे असे बघा 6 4 10, 4 4 8 2 10 11, जवळपास 21 क्वेश्चन हे पकडा. आणि वाढले तर कुठं क्वेश्चन वाढतील तर इथं एखादा 2 क्वेश्चन वाढेल, इथं एखादा क्वेश्चन वाढेल, इथं एखादा 2 क्वेश्चन वाढू शकते. आणि सगळीकडे वाढू शकतात, असं काही नाही, सगळीकडे क्वेश्चन. आणि 1 ते 2 प्रश्न हार्डली आला तर 1 ते 2 मराठी व्याकरण आणि एखादा क्वेश्चन मॅथवर वगैरे किंवा रिजनिंगवर विचारलं असतं. आणि हे देखील सोपे विचारणार आहे, कारण तुमची पात्रता 7वी आहे बघा. आणि मग तुम्हाला का डिग्री लेवलचे क्वेश्चन थोडी विचारणार आहे. हार्डली तुम्हाला 10वीच्या स्टेट बोर्डपर्यंत प्रश्न विचारले होते. आणि मी तुम्हाला सांगतो ज्याला पास व्हायचं आहे त्याला विज्ञानमध्ये मार्क घ्यावा लागणार आहे. आणि विज्ञानमध्ये मी तुम्हाला सांगतो बघा, आरोग्यशास्त्र आणि डिसीज वगैरे जे आहेत हाच तुम्हाला पाठ करावा लागणार आहे. त्याला विटॅमिन्स वगैरे हे ते
त्यावरचे क्वेश्चन जास्त विचारले जातात बघा. मी तुम्हाला एक काम करतो, उद्या पूर्ण एखादा पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओ बनवतो बघा. त्यात तुम्हाला पूर्ण आयडिया होऊन जाईल की कशा टाईपचे क्वेश्चन विचारतात. मी तर म्हणतो इंग्लिश कुठेही विचारण्यात आलेलं नाही, त्यामुळे तुम्ही जास्त फंद्यात पडण्यापेक्षा जे हातात आहे आधी हे विषय करून घ्या, नंतर जे मागं लागा. पण हे डायरेक्ट पाठच करा, जेवढं करताय तुम्ही तेवढं पाठच करा. मी तर म्हणतो, मी तुमचं आता बघतो शक्यतो काय करतो माहिती आहे का, आपल्याकडे डिजिटल बोर्ड नाही पण व्हाईट बोर्डवर सुद्धा लाईव्ह येऊन तुमचे महत्त्वाचे चॅप्टर कवर करण्याचा प्रयत्न करतो बघा. म्हणजे व्हाईट बोर्डवर लाईव्ह येतो आणि जे विज्ञानाचे डायरेक्ट चॅप्टर घेतो, म्हणजे क्वेश्चन घेतल्यापेक्षा डायरेक्ट चॅप्टर शिकवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही बघा. लवकरात लवकर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो. चला आता सध्या तरी थँक्यू. तुम्ही एक काम करा, फक्त आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देतो, तुम्ही ते एकदा जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला तिथे नोटिफिकेशन भेटत चालते आपली प्रोसेस कशी असणार आहे. आता बरेच दिवस झाले आपल्या यूट्यूबवर आपण लाईव्ह आलो नव्हतो, तरी बी जी होकॅपची आपली सिरीज घेतली होती आपण ती केलेली आहे. तुम्ही तीसुद्धा बघायची आहे, कारण त्याचं मी एक प्लेलिस्ट बनवली आहे, तुम्ही जाऊन तुम्ही ते बघून घ्यायचं आहे. आणि आपली ही सिरीज लवकरच चालू करतो बघा मी. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, मी तिथे तुम्हाला अपडेट टाकून देतो, कारण की चॅप्टर वाईज घेतो बघा सगळं, म्हणजे तुम्हाला काही वेगळं काही करायची गरज पडणार नाही. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.